सर्व खेळाडूंना असं म्हणावं लागेल. मोठा जल्लोष या मैदानावरती आपण पाहिला. पहिला संघ ठरला जो सुपर 5 मध्ये क्वालिफाय झाला. आज कोणता संघ खरं तर सी गटातून सुपर 5 मध्ये क्वालिफाय होईल हे मात्र जरूर पाहावं लागेल. श्रीराम बलवलीला फाईट करेल टीम जय भवानी कोपरोली. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडले. चला घाई करा पंच प्लीज. पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज प्रकाश ला आपण पाहतोय. ऑन स्ट्राईकला फलंदाज असेल कुणाल आणि नॉन स्ट्राईकला आहे आशिष. कुणाल आणि आशिष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 18 चेंडूंचा हा सामना. बिग फाईट. फक्त खरं तर हा सामना नाहीये तर पारितोषिक तुम्हाला मिळवून देणारी खरं तर ही लढाई मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. शॉर्ट पिच चेंडू होता. खरं तर शरीरापासून दूर राहिला आणि मग हा निर्धाव चेंडू. खूप चांगली सुरुवात म्हणावी लागेल प्रकाश या गोलंदाजाची की जिकडे रिप्ले टेलिकास्टमध्ये जरूर आपण पाहिलं. ऑफ स्टिकच्या दूर चेंडू होता. शॉर्ट पिच चेंडू. कव्हर पॉइंट रिजन मध्ये स्ट्रोक्स प्ले करायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडू खरं तर पाहायला मिळाला. पॉवर प्ले म्हटलं की पॉवर दाखवणारा षटक. आणखीन एक परंतु आता मात्र लाईन भरकटला गोलंदाज असं म्हणावं लागेल. एक्स्ट्रा खरं तर या रन्सने अकाउंट ओपन केलं गेले. सिंगल रन स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल. वाईटच्या स्वरूपाने आलेली खरं तर ही सिंगल रन्स. जर्सी क्रमांक 02 2 क्रमांकाची ही जर्सी परिधान केलेला प्रकाश चेंडूला सरळ पाठवले. लॉफ्टेड हिट स्लॉट मध्ये होता. चेंडूला सरळ पाठवले सिक्सर प्लॉट मध्ये. षटकार. थँक्यू. चला नवीन चेंडू द्या त्या ठिकाणी. जर का चेंडू सापडत नसेल तर आमच्या आयोजकांना विनंती असेल. खरं तर न्यू जर्सी मध्ये बलवली संघाला आपण पाहतो आणि ही जर्सी आम्हाला स्पॉन्सर्स केले. ग्रुप ग्रामपंचायत बलवलीचे विद्यमान सदस्य सन्माननीय संदीप दादा दंगर साहेबांकडून खरं तर ही जर्सी स्पॉन्सर झाले. त्यांचं देखील आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. षटकार आलाय. आणखीन एक. 6-1-6 आणि 6-2-12 बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार. सलगचे 2 आलेले षटकार जरूर आपण पाहिले. 12 रन्स खरं तर मागच्या 2 चेंडूंवरती मिळाले बॅटिंग करणाऱ्या जय भवानी कोपरोली संघाला. यावेळेचा चेंडू लेफ्ट केला. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राज मध्ये वाढ. महागडं षटक प्रकाश कडून फार कमी वेळा खरं तर अशा प्रकारच्या रन्स देताना ह्या खेळाडूला आपण पाहिले. 2 स्क्वेअर चेंडू आलेले 2 षटकार. 14 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. ऑन स्ट्राईकला खेळाडू कुणाल भन्नाट फॉर्म मध्ये. आणखीन एक. बॅक टू बॅक 3 इन अ रो सलगचा तिसरा षटकार.
6चा पाढा कदाचित त्यांनी पाठ केलाय. 6 एके 6, 6 दुने 12 आणि मग 6 त्रिक 18. खरं तर आमचे विजय भोईर साहेब भरपूर खुश आहेत. खरं तर मध्य विभागाला एक चांगली गती दिशा देण्याचं कार्य ज्यांच्या माध्यमातून होत आहे आणि क्रिकेटची प्रचंड आवड असे आमचे सन्माननीय विजय भोईर साहेब, त्यांचं देखील मनपूर्वक आपण स्वागत करूया. बॅटची एज एज टेकन, इट्स अ बिग विकेट डाऊन. बाहुबली खेळाडू मात्र या ठिकाणी बाद झालाय. थँक्यू शुभम. अगदी वाईड लाईन जी आखलेली आहे विकेटवरती तिकडे खेळाडू गेला स्ट्रोक्स खेळण्यासाठी आणि तदनंतर तो चेंडू स्वेअर देखील असता. जर का त्या चेंडूला सोडला असतं तर संयम दाखवायला हवा होता, परंतु मोह आवरला नाही आहे. तिसरा षटकार आला, मग त्याला असं वाटलं की आणखीन एक चौथा येईल. बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे गेला आणि विकेट गमावली. खरं तर सध्याच्या परिस्थितीत आम्ही नेहमी तरुणांना सांगत असतो की ऑनलाईन गेमिंगपासून तुम्ही दूर राहा. तुमचा मोह आवरा. आधी सुरुवातीला तुम्हाला कदाचित पैसे येतील, परंतु तदनंतर नाही आहे. खरं तर त्या गेममध्ये कोणीही जिंकला नाही आहे. फार काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे. समजणे वालों को इशारा काफी आहे. फटका तिकडे हवेत फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. दोन खेळाडूंच्या मधोमध चेंडू मात्र पडला आणि खेळाडू सुरक्षित राहिला. कॉलिंग तिकडे खराब होती. षटक आय थिंक संपलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आपण पाहतोय 22ला 1 अशी धावसंख्या. रायगड भूषण स्वर्गीय अण्णा म्हात्रे गुरुजी स्मृती चषक 2025 हे शानदार पर्व ना भूतो ना भविष्यत असं हे आयोजन खरं तर आपण पाहतोय. रजनी क्रिकेटचा थर्रार वाशी विभागाने आता संपूर्ण पाहिला असेल. खरं तर पूर्वी या विभागात या परिसरामध्ये बॉक्स क्रिकेट भरपूर प्रचलित होतं, भरपूर वेळ होता, परंतु पहिली रजनी क्रिकेटची स्पर्धा कोण आयोजित करणार, कोण ते असे हिम्मतवार आयोजक असतील, मग असं आपण म्हणूया की कोणात दम आहे. परंतु आमचे सुजित भाई म्हात्रे आणि त्यांचे संपूर्ण शिलेदार फ्रेंड सर्कल ग्रुप आणि विशेष करून वैकुंठ दादा पाटील दादांची लाभलेली साथ आणि असं भरपूर चांगलं आयोजन खरं तर आपण पाहतोय. फ्लड राईस मध्ये खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय. आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना. पहिल्या षटकामध्ये 22 आल्यात. आता टार्गेट कशा प्रकारचं सेट केलं जाईल. भरपूर फॉर्म मध्ये खरं तर हा संघ आहे. जय भवानी कोपरोली आता ह्या नावाचा डंका गाजतोय संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. चांगला फटका आहे. ड्राईव्ह लेंथवरती चेंडू होता. ड्राईव्ह पाहायला मिळाली. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. रन्स आल्या एकूण 2. धावसंख्या दोन्ही खरं तर पुढे जाईल. 24 धावा, 24 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, 1 षटक आणि 1 चेंडूचा खेळ संपलाय. फार मजा आली आज. खरं तर विविध प्रकारचे समर्थक, प्रेक्षक, प्लेयर्स, खेळाडू, समालोचक देखील आज आपण पाहिले. फुलटॉस आहे. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. सुरक्षित फटका. लॉंगॉन क्षेत्रामध्ये रन्स मिळेल. एक सिंगल. टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की गावाची प्रतिष्ठा, गावाचं नाव, ना स्वार्थासाठी ना पैशासाठी. खरं तर टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जातं गावाच्या सन्मानासाठी. गावाच्या नावाची जर्सी देवा एखादा खेळाडू परिधान करतो तेव्हा एक वेगळी एनर्जी त्याच्यामध्ये येते. आणि ही स्पर्धा कोण गाजवणार. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. कॅच अँड बॉलचा चान्स पकडलाय झेल आणि खेळाडू भूषणचा संपलाय खेळ. या स्पर्धेचे आमचे को स्पॉन्सर
सौरभ मोबाईल मराठी माणसाच्या हक्काचं दुकान. खरं तर या शॉपला तुम्ही जरूर भेट द्या. स्वस्त दरात तुम्हाला स्मार्टफोन्स त्याचप्रमाणे मोबाईल ॲसेसरीज तुम्हाला मिळतील. खरं तर बऱ्याचशा स्पर्धांमध्ये त्यांनी भरपूर काही खरं तर वस्तू स्पॉन्सर्स केलेल्या आहेत. मग काही स्पर्धांमध्ये फ्रीज असेल, कूलर असतील, वॉशिंग मशीन असेल, या स्पर्धेमध्ये देखील खरं तर त्यांचा हातभार लागला आहे. त्याबद्दल या दोन्ही बंधूंचा खरं तर आपण विशेष आभार व्यक्त करूया. सौरभ मोबाईल मराठी माणसाचं हक्काचं दुकान, पेन शहरामध्ये त्यांचं शॉप आहे. जरूर या शॉपला तुम्ही भेट द्या. पुढच्या षटकासाठी आदित्य, ज्यांनी 3 विकेट्स मेडन षटक फेकलं होतं मागच्या मॅचमध्ये. असा हा खरं तर गोलंदाज आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल मिळाली. धावसंख्या स्कोर कार्डवरती 26. खरं तर आता असं पण म्हणूया की पहाटेचे जवळपास 5:08 झालेत आणि सकाळच्या सत्रामध्ये हे क्रिकेट आपण पाहतोय. 26 धावा स्कोर कार्डवरती. फटका लाजवाब समोरला, परंतु आमिर त्या ठिकाणी पकडला. जेल धक्का दुसरा लावल्यान. थँक्यू. वाशी विभाग म्हटलं की पेन तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा वर्सोईची यात्रा, अर्थातच वाशी नगरीमध्ये सर्वात मोठी यात्रा खरं तर आपण पाहणार आहोतच. त्याचबरोबरीने खरं तर वढावमध्ये देखील एक मोठी यात्रा आपण पाहतोय. दीव गावामध्ये देखील यात्रा असते. श्रीराम नवमीचा जल्लोष, मग काळश्री असेल त्या गावामध्ये देखील आपण एक मोठी यात्रा पाहतोय. खरं तर हे परिसर ह्या यात्रांसाठी देखील ओळखला जातोय. आमचे छकुला भाऊ मॅचचा आनंद घेत आहेत आणि खरं तर त्यांना भरपूर वेळ आहे क्रिकेटचा. शॉर्ट पिच चेंडू आहे, पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडूला कलेक्ट केलं गेलंय. रन्स मिळाली, 1 सिंगल. धावसंख्या स्कोर कार्डवरती 27. भरपूर मेहनत खरं तर चकुला भाऊंच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाभलेत. खरं तर पडद्यामागचे खेळाडू आहेत, त्यांचं विशेष आभार मानावं लागेल. कारण की मैदान व्यवस्थित साफ करणं, मैदान व्यवस्थित आहे की नाही ते पाहणं आणि पिच खरं तर रोलिंग करणं असेल, ती पिचवर खरं तर ज्या आपण लाईन्स पाहतोय त्या आखणं तो कार्य असेल. त्याचप्रमाणे जेवणाची व्यवस्था असेल, चेंडूची व्यवस्था असेल, सर्व काही पाण्याची व्यवस्था असेल, हे सर्व जिम्मेदारी खरं तर त्यांच्या खांद्यावर प्रमुख आयोजक खरं तर असं म्हणावं लागेल. कारण की या काही व्यक्तिमत्वानी भरपूर आम्हाला मेहनत केलेत. आमचे सुकेश म्हात्रे असतील, खरं तर बाय मिस्टेक त्यांच्या नावाच्या समोर श्री आहे परंतु ते कुमार आहेत. अद्याप त्यांचं लग्न झालेलं नाही आहे. तर जरूर आम्ही आमचं शोध कार्य सुरू आहे. त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. लवकरच त्यांच्या 2 हाताचे 4 हात होतील. मॅचकडे जाऊया. 27 धावा स्कोर कार्डवरती पाहतोय का मोठ्या टार्गेटकडे, कारण की मॅच फक्त 3 ओव्हरची आहे हे देखील विसरता कामा नये. अंतिम षटकासाठी गोलंदाज अनिकेत ऑन स्ट्राईकला असेल. सौरभ, त्याच्या सोबतीला त्याचा साथीदार मयूर, प्रत्येकी 1-1 रन्स त्यांच्या नावावरती आहे. फुलटॉस चेंडू आहे. खरं तर आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. आमिर, जर्सी क्रमांक 14, खरं तर नुकताच ज्यांचा साखरपुडा संपन्न झालाय असं आपण म्हणूया. ती रील्स आम्ही त्यांची पाहिली. खरं तर त्यांना देखील आपण त्यांच्या पुढील जीवनासाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे दिवस येत असतात. आणखीन एक चांगला फटका, पुन्हा एकदा आमिरकडे चेंडू गेला आणि कदाचित हा चेंडू देखील सांगत असेल की आमिरबद्दल आणखीन काहीसं तुम्ही म्हणा, परंतु शांत आणि संयमी
क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे आणि खरं तर ते सोनखार गावाचे आहेत असं देखील आम्ही म्हणू. त्यांचं मूल गाव जर कोणतं असेल तर सोनखार, अमीर पाटील. परंतु आपल्या मामाच्या गावामध्ये बरेच वर्ष वास्तव्यासाठी कदाचित त्यांचा जन्म देखील पुन्हा त्याच्याचकडे चेंडू गेला. क्या बात आहे. पहा, सलग 3 वेळा खरं तर आमिरकडे चेंडू गेला आणि झेल पकडलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. रितेश अमीर बद्दल आपण चर्चा करतोय. कदाचित त्याचा जन्म देखील बलवली गावामध्ये झाला असेल, परंतु क्रिकेटवर असणारं त्याचं प्रेम, ते डेडिकेशन, ती मेहनत, ती लगन. खरं तर आम्ही नेहमी म्हणतो की जर का तुम्ही क्रिकेटवर प्रेम कराल तर क्रिकेट देखील तुमच्यावरती प्रेम करेल. मेहनत अतिशय महत्त्वाची, फिटनेस खूप महत्त्वाचा. धावसंख्या स्कोर कार्डवरती 29. फटका फटका हवेत फसलाय. क्षेत्ररक्षक एसटी रक्षक आला आता मात्र झेल पकडण्यासाठी आणि आता मात्र थोडी पडझड आतमध्ये आपण पाहतोय. टीम जय भवानी कोपरोली संघाची. थँक्यू. खरं तर आमचे DJ मास्टरने आम्हाला क्रिकेटनी झपाटलंय, कारण की आमचे संपूर्ण जी लाईट व्यवस्था पाहतोय, डेकोरेशन जो आपण पाहतोय, दिवस रात्र त्यांची मेहनत आम्ही खरं तर पाहतोय. अगदी त्यांना मित्र म्हणले जेवण्यासाठी देखील वेळ नाही आहे. त्यांचं देखील विशेष कौतुक करूया. त्यांची संपूर्ण टीम खरं तर मेहनत करते. पहा, क्रिकेट फक्त आपण मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये सामना पाहतो, परंतु त्याच्या पाठीमागे असणारी सर्व आयोजन कमिटी, मग आमचे यूट्यूबर्स असतील, स्टार टेनिस क्रिकेट, आमचे पंच असतील, आमचे डेकोरेटर्स असतील, बरेचसे. आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. रन्स मिळाली. एक सिंगल, सेकंडचा कॉल आणि बघता बघता या ठिकाणी रेफर केलं गेलंय. दुसरी रन्स कंप्लीट आहे की नाही, आमचा छोटा समर्थक या ठिकाणी आलाय, त्याचं देखील आपण वेलकम करूया. त्यांनी देखील भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी घेतले. दर्शन हा देखील आमचा एक छोटा सभासद आहे. चला रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहूया खेळाडू सुरक्षित आहे की नाही. आमचे ऑफिशियली लाईव्ह टेलिकास्ट टीम या ठिकाणी चेक करेल. खेळाडू सुरक्षित आहे की नाही ते आपण पाहणार आहोत. नो डाऊट इट्स अ रनआउट. फलंदाज बाद. नाही, 29 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 1+ रनआउट. पहा, आमच्या छोट्या सभासदाचं लक्ष आहे. सलगचा 3रा विकेट, परंतु विकेट हॅट्रिक म्हणता येणार नाहीये. टीम हॅट्रिक. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. 8व्या क्रमांकावरती दीपेश म्हात्रे, की जो ऑन स्ट्राइकला असेल. दीपेश म्हात्रे 30 धावा धावफलकावरती 29 होत्या आणि आणखीन एक सिंगल रन्स, 1+ रनआउट खरं तर आपण पाहिलं. आणि 30 धावा
स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय षटकातील चेंडू बाकी असेल, लास्ट शेवटचा चेंडू असेल. चला रनअप मध्ये काहीसा त्या ठिकाणी ते आलाय आणि खरं तर डेड बॉल म्हणून कदाचित आपण हे घोषित करूया. मंकड विकेट घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. लास्ट बॉल एंड इज वेल, इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकानंतर धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 6/30 अशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. आणि येणारे 18 चेंडू विजयासाठी टीम श्रीराम बलवली संघाला करायचे आहेत. 31 धावसंख्येचं लक्ष या ठिकाणी जरूर असेल. खरं तर आजच्या रात्रीमध्ये जे प्रेक्षक आम्हास लाभलेत त्यांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. आणि आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना, अगदी रोमहर्षक सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 30 झाल्यात. 31 धावसंख्येचं लक्ष त्या ठिकाणी असेल. आणि ऐकूया आवाज आपण शुभम यांचा आवाज आपण ऐकूया. चला फलंदाज पाठवायचे आहेत. यस थँक्यू परमेशजी पाटील सर. आतापर्यंत आपण पूर्वार्धामध्ये ऐकलं परमेशजी पाटील सरांचा आवाज. उत्तरार्धामध्ये मी शुभम मात्रे तुम्हाला घेऊन जाईन मैदानामध्ये. छत्रपती संभाजी महाराज मैदान आजच्या दिवसासाठी सज्ज झालंय. रायगड भूषण विजेते स्वर्गीय अण्णा मात्रे गुरुजी स्मृती चषक 2025 साठी सलामीची जोडी आपण पाहतोय. शुभम एका बाजूला असेल तर एका बाजूला प्रदीप, टीम श्रीराम बलवली संघाकडून. तर गोलंदाजी मार्कवर पहिलं पॉवर प्लेचं षटक, पहिलं P1 पॉवर प्लेचं षटक घेऊन संदेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. 31 धावांचं टार्गेट आहे. 18 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता या ठिकाणी श्रीराम बलवली संघाला जिंकण्यासाठी बनवावे लागतील. पहिला चेंडू समजदारीचं क्रिकेट. खरं तर पहिल्या चेंडू खराब चेंडूवरती प्रहार आणि चांगल्या चेंडूवरती सन्मान. खरं तर ही ओळख आहे शुभमची आपण पाहिली. शुभमने चांगले सामने आजच्या दिवसामध्ये श्रीराम बलवली संघाकडून खेळत असताना
आपल्या संघाला यापर्यंत नेऊन ठेवलाय. यातून जिंकणारा जो संघ आहे तो टॉप 5 मध्ये क्वालिफाय करेल आणि या चमचमत्या ट्रॉफीला तो गवसनी नक्कीच घालेल. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, चेंडू सीमा पार, यूज षटकार. अगदी रागात मारलाय. जसा चेंडू आला, जेवढ्या स्पीड मध्ये आला तेवढ्या स्पीड मध्ये बॅट फिरवली आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमा पार, षटकार. एकतीस धावांचं लक्ष्य आहे आणि 31 धावांचं लक्ष्य पार करत असताना सकाळचं सत्र आहे आणि सकाळचे जवळजवळ 5:30 वाजलेत. अगदी नाईट झाली आहे. सर्व खेळाडू आणि सर्व आयोजकांची अगदी नाईट झाली आहे. आता सकाळी डॉट चेंडू आला. धावफलकावरती धावा लागल्यात. 7 एक षटकार जरूर आलाय प्रदीपच्या बॅटमधून. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके जरूर, लॉली फुलटॉस जरूर होता. त्या ठिकाणी रनआउटची संधी जरूर आहे. पंचांकडून DRS ची मांग जरूर करण्यात आली. आमच्या पंच इट्स OUT आउट. फलंदाज होईल बाद. प्रदीप बॅक टू द डगआउट. दिलात झापूक झुपूक. खरं तर या दोन टीमच्या मध्ये देखील दोघांच्या दिलामध्ये झापूक झुपूक होत असेल. कोण या चमचमत्या ट्रॉफीला गवस निघालणार, कोण टॉप 5 मध्ये दाखल होणार, या दोन्ही संघांना उत्सुकता जरूर लागली असेल. 31 धावांचं टार्गेट आहे आणि 31 धावांचं टार्गेट पार करत असताना एक मोहरा खरं तर प्रदीपच्या रूपानं नक्कीच मिळालाय जयभवानी कोपरुली संघाला. पुढचा चेंडू टाकल्यानंतर थोडासा कट झाला, थोडासा आतमध्ये आला. सुंदर चेंडू, इनस्विंग चेंडू आपण पाहिला. संदेश याचा पहिलं पॉवर प्लेचं षटक जो फेकतोय. खरं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू असतात आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला धावा वाचवायच्या असतात आणि तशीच कंजूसी गोलंदाजी काहीशी आपण संदेशची पाहतोय. 7 धावा धावपलकावरती लागल्यात. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पुढचा चेंडू आणि शेवटचा चेंडू घेऊन संदेश अगदी खोलात क्रिकेटचं ब्रह्मास्त्र त्या ठिकाणी वापरण्यात आलं आणि ते सक्सेस देखील केलं. संदेशनं पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात 7. आत्ता गरज असेल 12 चेंडू आणि 24 धावांची जिंकण्यासाठी श्रीराम बलवली संघाला. जाऊया थोडंसं ऐकूया सुमधुर संगीत आणि तदनंतर परतूया मैदानामध्ये. डीजे मास्टर, आजच्या दिवसातील खरं तर फर्स्टशिपला जाणारी मंडळी निघाली आहे. JSW ची बस या ठिकाणी जाताना आपण पाहिली. गोलंदाजी मार्कावर सज्ज होईल. नवीन गोलंदाज दुसरं षटक घेऊन मयूर. 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी.
जिंकण्यासाठी टीम श्रीराम बलवली संघाला. मागचा सामना जर आपण पाहिला तर चेसिंग करत असताना चांगला खेळ त्याच्या माध्यमातून नक्कीच झाला. मयूर गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू शॉर्ट पिच आपटला आहे त्या ठिकाणी. मिड ऑफच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार आलाय हा दर्जेदार चौकार. चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्यात. 11 धावा. 111. खरं तर 1-1-1-1-1 आपण पाहतोय स्क्रीनवरती. 11 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. एक्का त्या ठिकाणी. पुढचा चेंडू घोटना टेकला होता त्या ठिकाणी आणि मोठा फटका मारण्याचा मानस जरूर होता, परंतु बॅटची हलकीशी कडा लागून शॉर्ट फाईनला चेंडू अडवण्यात यश मात्र त्या ठिकाणी आला. एकच धाव प्राप्त होईल आणि एका धावाच्या मदतीने धावफलकावरती धावा होतील 12 धावा टीम श्रीराम बलवली संघाच्या. आत्ता प्रेडिक्शन असेल 10 चेंडू आणि 19 धावांचं जिंकण्यासाठी. चेंडू आणि 19 धावांचं लक्ष या ठिकाणी श्रीराम बलवली संघासमोर. पुढचा चेंडू अगदी खोदून काढलाय त्या ठिकाणी फलंदाजानं. स्ट्रेट ड्राईव्ह त्या ठिकाणी थोडंसं फंबल आपण पाहिलं. क्षेत्ररक्षण करणं गरजेचं असेल. तुम्हाला जर धावा रोखाव्या लागतील, क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल त्या ठिकाणी टीम कोपरोलीला, परंतु चांगले फटके देखील मारावे लागतील टीम श्रीराम बलवली संघाला. 9 चेंडू आणि 17 धावांचं इक्वेशन या ठिकाणी येऊन ठेवलंय आता श्रीराम बलवली संघासमोर. जय भवानी कोपरोली आणि त्यांच्या विरोधात श्रीराम बलवली असा सामना आपण पाहतोय. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. मयूरचा पुढील चेंडू. सुंदर फटका स्ट्रेट ड्राईव्ह त्या ठिकाणी केलाय. लॉंग ऑनच्या रिजन मध्ये चेंडू अडवण्यात यश. तितकीच चांगली फेकी. एकच धाव. धावफलकावरती धावा लागल्यात 15 धावा. आता गरज असेल 8 चेंडू आणि 16 धावा. बॉल टू 2 रन्स असं इक्वेशन या ठिकाणी येऊ ठेवलाय. 31 धावांचं टार्गेट असताना टीम श्रीराम बलवली संघासमोर. पुढचा चेंडू घुटना जरूर टेकवला होता. उंच उडालाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेल होईल का? परंतु चांगला आयटम त्या ठिकाणी होत. रनआउटची संधी देखील आली आहे. पंचांकडून DRSची माग जरूर केली आहे. जाऊया आपल्या ऑफिशियल पंचांकडे, थर्ड पंचांकडे. त्या ठिकाणी चेक केलं जाईल. पहिल्या आयटम मध्ये नक्कीच झेल पकडण्याचा प्रयत्न होता. झेल उडाला. झेल पडला खाली. जमिनीला दान झाला. तदनंतर विकेटची संधी प्राप्त झाली आहे. OUT आउट. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. शुभमला माघारी परतवण्यात नक्कीच यश झालं, ज्याच्या बॅटमधून खरं तर मोठे फटके, लाजमी फटके खरं तर श्रीराम बलवली संघासाठी नेहमीच राहिली आहेत, परंतु त्याला माघारी परतवण्यात यश मात्र नक्की झालं आहे. त्या ठिकाणी कोपरोली संघाला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल अमीर आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मयूर याला. सकाळचं सत्र खरं तर सकाळचे 5:30 वाजलेत आणि प्रकाश ज्योतीतील स्पर्धा अख्खी नाईट. खरं तर या चालणाऱ्या स्पर्धा 12 संघांचा प्रवेश आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला. श्री वैकुंठदादा पाटील व मान्य श्री सुजितभाई म्हात्रे मित्रमंडळ रायगड भूषण विजेते स्वर्गीय अनामात्रे गुरुजी स्मृती चषक 2025 6-16. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील.
मयूर याचा. पुढचा चेंडू खोलात टाकला होता. खरं तर चांगला चेंडू हाताळला होता त्या ठिकाणी मयूरनं, परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल झालं त्या ठिकाणी. वारंवार क्षेत्ररक्षक चुका करतोय. अठरा धावा धावपळकावरती. आता गरज असेल 6 चेंडू आणि 13 धावांची. खर तर डे नाईट आपण सामने पाहत असतो, परंतु आमचा काहीसा वेगळा मानस आहे. आम्ही नाईट आणि डे असे सामने ठेवले आहेत. कंटिन्यू 10 तास या ठिकाणी सामने चालू आहेत. शुभम, खरं तर 6 चेंडू आणि 13ची आवश्यकता आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आमिर पाटीलला आपण पाहतोय. लग्नाआधी आपल्या खरं तर होणाऱ्या बायकोला गिफ्ट तो देईल का त्या मॅचच्या माध्यमातून? कारण की जर का हा सामना त्याने जिंकवला तर सर्वात मोठं गिफ्ट खरं तर तिच्यासाठी राहणार आहे, आमच्या वहिनीसाठी राहील. आणि तो मानस मैदानाच्या आतमध्ये कदाचित आमिरच्या हृदयात देखील असेल. यस, नक्कीच मॅच देखील पाहत असतील वहिनी. नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल स्वातिश. पहिला चेंडू, सुंदर 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 चेंडू. त्याच प्रकारची यष्टीरक्षकाची मजबूत बाजू आपण पाहिली. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या माध्यमातून अगदी क्लोज होता आणि पकडला आहे झेल. कॉट अँड बोल्ड आमिर back to the dugout. यातील मात्र शंका नाहीये.
यष्टीरक्षकाचं काम आपण पाहिलं त्या ठिकाणी कुणाल होता. पुढचा चेंडू ऑफिसच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा मानस त्या ठिकाणी होता गोलंदाजाचा, परंतु पंचांनी त्या ठिकाणी अवांतर घोषित केलं. 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आता बलवली संघाला जिंकण्यासाठी. यस, या ठिकाणी आयोजक देखील आहेत, चेक करता आहेत. पुन्हा एकदा पाहिलं तर ऑफिसच्या बाहेर जाणारा चेंडू. खरं तर हा दबाव आहे, हा दबाव दिसतोय खरं तर या गोलंदाज सतीश वरती. 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल आता जिंकण्यासाठी टीम बलवली संघाला. 5 चेंडू आणि 11 असं इक्वेशन त्या ठिकाणी येऊन ठेपलंय. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. 31चं टार्गेट आहे. दोन संघ श्रीराम बलवली आणि त्यांच्या विरोधात जय भवानी कोपरोलीला आपण पाहतोय. चेंडू मिड ऑनच्या रिजन मध्ये डीप मध्ये ट्रॅव्हल झाला, त्यानंतर अडवण्यात यश मात्र त्या ठिकाणी नक्की झाला. एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल. आता गरज असेल 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असेल. 21 धावा धावफलकावरती आल्यात. तब्बल 10 तास खरं तर ही स्पर्धा चालू आहे आणि थोडेसे शब्द देखील वचायला लागलेत. आता जीभ वचवचायला लागली आहे. पुढचा चेंडू मोठा फटका मारायचा होता. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक वेगाने आला. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन फलंदाजांच्या मध्ये. हॅलो, सेलिंग शॉट. चितेच्या चपलाईनं खरं तर या 2 धावा पूर्ण केल्या. 2 फलंदाजांना 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. सुंदर सामना. खरं तर सर्वच सामने शेवटच्या चेंडू पर्यंत गेले. स्लॉट मध्ये होता खरं तर ऑफ साइडच्या रिजन मध्ये लॉंग ऑफला पकडलाय झेल आणि संपलाय. फलंदाज अमीरचा खेळ. अमीर बॅक टू द डगआउट. मास्टर 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. राहुल पाटील. अगदी त्याची जर आपण बॉडी लँग्वेज पाहिली तर अगदी रोहित शर्मा फलंदाजीसाठी आलाय की काय, परंतु रोहित शर्मा सारखी फलंदाजी करावी लागेल. 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. स्टार टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून खरं तर ही लाईव्ह कव्हरेज आपण पाहतोय. यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही ही स्पर्धा कधीही पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. चेंडू उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. झेल सोडलाय की हा मॅच सोडलाय. कारण तर हा निर्णायक झेल होता या मॅचचा. काय घडेल, काय बिघडेल या मॅच मध्ये. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असेल आता जिंकण्यासाठी श्रीराम बलवली संघाला. महत्वाचा झेल. खरं तर ज्या प्रकारे 2024 T20 वर्ल्ड कप मध्ये सूर्यकुमार यादवनं झेल पकडला होता, झेल नाही तर वर्ल्ड कप पकडला होता, परंतु या ठिकाणी आपल्या संघाला विजय करण्यासाठी तसाच झेल पकडायला हवा होता त्या क्षेत्ररक्षकानं. एक चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता मैदानामध्ये श्रीराम बलवली संघाला. कोण जिंकेल, कोण बिघडेल, परंतु प्रेक्षकांना देखील मजा येईल हा सामना पाहत असताना. 1 चेंडू 6 धावा. परंतु या ठिकाणी सामना जिंकलाय कोपरोली संघानं. जय भवानी कोपरोली विन द मॅच. आणि त्यानं